नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज स्टडी मॅथ या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत करतो। तर CTET या परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय म्हणजेच पर्यावरण अध्ययन आणि त्याच्याशी निगडीत आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कब मनाया जाता है? याचे पर्याय पुढील प्रमाणे आहे, जसे की पर्याय क्रमांक 1 22 फेब्रुवारी, नंतर 22 मार्च, पर्याय क्रमांक 3 22 एप्रिल आणि 22 मे। तर जसे की आपल्याला माहित आहे की 22 मार्च हा आंतरराष्ट्रीय जल दिन म्हणून साजरा केला जातो, तर 22 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जातो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल 22 मई म्हणजेच 22 मे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आंतरराष्ट्रीय दिवस किंवा महत्त्वाचे दिन विशेष पाहत असताना तो दिवस याची थीम काय आहे ही सुद्धा पाहणे गरजेचे आहे। जसं की या वर्षीचा म्हणजे 2025 चा जो इंटरनॅशनल डे ऑफ बायोडायव्हर्सिटी डे होता, म्हणजेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस, याची जी थीम होती ती होती हार्मनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास। तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 2 जो की आहे, विश्व पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो, कब मनाया जाता है? तर याचे पर्याय पुढील प्रमाणे आहे, 5 जून, 2 सितंबर, 16 सितंबर आणि 11 जुलै। तर पर्यावरण दिवस हा सर्वांनाच माहिती आहे, जो की 5 जून या रोजी साजरा केला जातो। तर याची जी थीम होती 2025 ची ती होती बीट प्लास्टिक पोल्युशन, म्हणजेच आपल्याला प्लास्टिक प्रदूषणाला हरवायचे आहे। तर प्लास्टिकचा उपयोग कमीत कमी करून आपण ते साध्य करू शकतो। तर चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कब मनाया जाता है? याचे पर्याय पुढील प्रमाणे आहे, पर्याय क्रमांक 1 16 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 2 7 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 30 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 22 एप्रिल। तर याचं योग्य उत्तर असेल 16 सितंबर म्हणजे 16 सप्टेंबर। तर ओझोन लेअरला जो हार्मफुल असा केमिकल आहे तो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, जो की रेफ्रिजरेटर्स आणि आपण जे स्प्रे वगैरे वापरतो, परफ्यूम म्हणजेच एरोसोल्स, यामध्ये तो वापरण्यात येतो। यामुळे काय होतं की ओझोन लेअरला मोठ्या प्रमाणात छिद्र पडण्यासाठी महत्त्वाचा जो वायू आहे, जो कार्बन सोबतच क्लोरोफ्लोरोकार्बन हा आहे। तर पुढील प्रश्नाकडे जाऊया। आणि ओझोन डे जो आहे, ओझोन डेची जी थीम होती म्हणजे आपली ही होती फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ऍक्शन, ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तर पुढील प्रश्नाकडे जाऊ। प्रत्येक वर्षी पृथ्वी दिवस कब मनाया जाता है? प्रत्येक वर्ष पृथ्वी दिवस कब मनाया जाता है? याचे ऑप्शन जे आहे ते आहे 5 जून, त्यानंतर 22 एप्रिल, 23 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी। तर पृथ्वी दिवस हा आपण आधीच मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितला होता की जो आहे 22 एप्रिल। ठीक आहे, आणि याची थीम जी होती ती होती अवर पॉवर अवर प्लॅनेट, म्हणजेच आपली शक्ती आपला ग्रह। यामध्ये काय सांगितलेलं आहे की अक्षय ऊर्जा जी आहे ही 2023 पर्यंत तिप्पट करणे। जसे की आज आपण ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये कोळशावर अवलंबून आहे, कोळशापासून आपण जी आहे वीज निर्मिती करतोय। तर कोळशावर आपण पूर्ण अवलंबित्व न ठेवता आपण अक्षय ऊर्जेवरती, म्हणजेच ज्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, जल ऊर्जा असेल, म्हणजेच जलविद्युत ऊर्जा असेल, याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणं, की जेणेकरून आपण निसर्गाचा ऱ्हास न होऊ देता अक्षय ऊर्जेकडेच म्हणजेच शाश्वत विकासाकडे जाऊ। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पुढील प्रश्न पाहूया की जल दिवस कब मनाया जाता है? याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये दिलेलं होतं की ज्याचं उत्तर होतं 22 मार्च। त्यामुळे मी काही ऑप्शन वाचून दाखवणार नाही आहे। चला, तर 22 मार्च हा जल दिवस आहे आणि याची थीम होती ग्लेशियर प्रिझर्वेशन,
म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की हिम जे आहे म्हणजे बर्फ जो आहे तो मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. याचं मुख्य कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग. आणि ग्लोबल वॉर्मिंग ही कमी करावी जेणेकरून जे आहे की ग्लेशियर्स जे आहे ते वितळायची जी स्पीड आहे ती कमी होईल. आणि ग्लोबल वॉर्मिंग जर वाढत राहिली तर ग्लेशियर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये पिघळतील आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त स्थिती होऊ शकते. आणि जे छोटे छोटे म्हणजे जीवजंतू असतात किंवा इतरही जी नैसर्गिक हानी होऊ शकते, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे हे सुद्धा या ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याकडे लक्ष देण्यासाठी हा ग्लेशियर प्रिझर्वेशन हा दिवस ही थीम तयार करण्यात आलेली होती. आणि चला तर मग होमवर्क आपण नेहमीप्रमाणेच एक शेवटचा प्रश्न होमवर्क म्हणून देत असतो. तर तो प्रश्न आहे विश्व आर्द्र भूमी दिवस कब मनाया जाता है, म्हणजेच इंटरनॅशनल वेटलँड डेज. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.